नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय वादगुडे. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता चांगले दिवस म्हणजेच गारठा सुटलेला आहे. कांद्यासाठी वातावरण चांगलं झालेलं आहे. हे तुम्ही बघू शकता, आपल्या कांद्याची साईज चांगल्या प्रमाणात व्हायला लागली. पहिलं काय गारठा नव्हतं सोडा, पण आता ह्या 2 दिवसात गारठा कालच्या पेक्षा आज तर गारठा भरपूर आहे. गार वातावरण झाल्यामुळे कांद्याला वातावरण पोषक आहे. आता इथून पुढे फवारण्याची गरज कमी पडणार आहे आपल्याला. आणि दुसरा विषय म्हणलं तर हे बघू शकता, कांद्याची साईज आपल्या पूर्णपणे पाणी होतं या प्लॉटमध्ये. एक दिवस असा होता की ह्या प्लॉटनं आपल्याला रडवलं होतं, आणि आज ह्याच प्लॉटमध्ये आपण आहोत. तुम्ही बघू शकता कांद्याची परिस्थिती. प्लॉटला आपण चांगलं सांभाळलं होतं, तसल्या पावसाच्या वातावरणात सांभाळलं. आणि आता तर काय विषय संपलेला आहे, कारण की आता तर गारवा चांगला तयार झालेला आहे. गारव्यामुळे आता इथून पुढे खरं कांदा फुगणार आहे. आता आपल्या कांद्याला जवळजवळ 80 दिवस होत आलेला आहे. तर 80 दिवसात तरी चांगलाच, हे तुम्ही बघू शकता गाणा जबरदस्त आहे, आणि मालाची साईज पण चांगल्या प्रमाणात व्हायला लागलेली आहे. आणि खरंच आता इथून पुढे फुगायला माल चालू झाला. असं वाटत होतं की गारवा ह्या वर्षी सुटतोय का नाही, कांदा खराब होतं का काय. आभाळाचं वातावरण होतं, सारखं पाऊस यायचा, रिमझिम यायचं वातावरण. बुरशीनाशकच्या फवारण्या बी भरपूर घेतल्या आपण. फवारण्या तर घेऊन घेऊन कंटाळलो, तरी पण आपल्या फवारण्या चालूच होत्या. पण वातावरण बदललंय, बरं झालं. आपल्याला लय काय नाही, असा 8 दिवस जर गारवा सापडला तर पूर्णपणे माल आपला सेट होणार आहे, आणि चांगल्या प्रमाणात माल निघणार आहे. ही तुम्ही बघू शकता कांद्याचं गण्याची परिस्थिती काय आहे आज. या पोझिशन मध्ये आता गाणं आहे आपला, कुठले रोगराई नाही, काय नाही, मावा नाही, थ्रिप्स नाही, तुडतुडा नाही. आणि पाण्यातला प्लॉट असल्यामुळं बरीच जण तर म्हणली होती की ही प्लॉट जाते, यांचा प्लॉट राहत नाही. प्लॉट गेल्या जमा होता, पण आपल्याला माहित आहे की आपण कसा प्लॉट आणलाय आणि काय केलंय. जबरदस्त झालंय. आणि आज गारवा सुटल्यानंतर तर इतकं भारी वाटायला लागलं की काय सांगू नका. आता इथून पुढे तर कांद्याचा आपला म्हणजे खर्च संपलेला तर जमाय. आपल्याला करायच्या म्हणलं तर 1-2 फवारण्या आणि 0-32-34 सोडावं लागेल. दुसरा बाकीचा तर काय आता खर्च नाही. तर शेतकरी मित्रांनो, आता एवढं घाबरायसारखं काय नाही, खर्च कमी होणार आहे आता इथून पुढे कांद्याला. तर प्लॉट आता सगळ्यांचं सुधारणार. ज्यांचं पिळं पडायला लागलं होतं, बरेच शेतकरी तर घाबरले होते. दिवसाला 100-150 फोन यायचं की पिळं पडायला लागले, तर पातळीवर दावणे आहे, करपे आहे. परंतु ह्या वातावरणात आता नाही फवारणी केली तरी देखील दावण्या करप्या तुमचा क्लिअर होऊन पाच एक नंबर होणार आहे. 2 ते 3 दिवसात कांदा सुंदर एकदा चांगला सुधारलेल्यासारखा दिसणार आहे. पाण्याला रानं ज्यांची आलेली आहे त्यांनी पाणी देऊन घ्या. पाणी दिल्यानंतर एक नंबर जबरदस्त परिस्थिती कांद्याची होणार आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.